तो श्याम आहे महाराज. तिथे श्रद्धेची गरज आहे. त्या श्रद्धेच्या माध्यमातून आपण त्याला पाहू शकतो. म्हणून रामाची कथा असली काय आणि श्यामसुंदराची कथा असली काय, कथा ही कथाच आहे. जी कथा जीवनामधील व्यथा घालवण्याचं काम करते. कारण प्रत्येक मनुष्याचं जीवन जर पाहिलं तर कुठे ना कुठे ते काही ना काहीतरी व्यथा पाहायला मिळते, काही ना काहीतरी दुःख आहे महाराज. कोणी किती श्रीमंत असला तरी त्याच्या जीवनात दुःख आहे. कोणी किती प्रतिष्ठित असला तरी त्याच्या जीवनात दुःख आहे. कोणी तारुण्यानं त्या ठिकाणी महाराज मस्त असला तरी त्याच्या जीवनात दुःख आहे. कोणाला सगळ्यात आणि भरपूर असणारा गोतावळा असला तरी त्याच्या जीवनात दुःख आहे. त्याच्या जीवनात काही ना काहीतरी व्यथा आहे. व्यथा नाही असा जीव सापडत नाही. मग ती व्यथा जर घालवायची असेल तर काय केलं पाहिजे? ती व्यथा घालवण्याकरिता त्यांनी श्रवण केली पाहिजे कथा. ती कथाच महत्त्वाची आहे. आणि आपण सर्वजण वारकरी आहोत आणि वारकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी महाराज महामंत्र सांगितला जातो, रामकृष्ण हरी. वारकरी साधना करतो, वारकरी तत्वज्ञानाची उपासना करतो, वारकरी अद्वैत तत्वाचा स्वीकार करतो. पण वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश करत असताना सगळ्यात आधी त्याला जे म्हणावं लागतं त्याचं नाव आहे राम. मग कृष्ण, मग हरी. राम कृष्ण हरी. लोक म्हणतात रामकृष्ण हरी हा मंत्र नाही. आम्ही मंत्र म्हणून सांगतच नाही. कोणी जर म्हणत असेल रामकृष्ण हरी हा मंत्र नाही, ठीक आहे, मंत्र नाही. तो मंत्र जरी नसला तरी तो बोध या दृष्टीने आम्ही सांगतो आहोत. कारण रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरिनामाचा उच्चारच जीवाला मंगलमय करून टाकणार आहे. राम का म्हणावं? रामासारखं आचरण जीवनात यावं म्हणून राम दाखवला संतांनी. तुला जर परमार्थ करायचा आहे सगळ्यात आधी राम बघ, रामासारखा वागायला शिक. नंतर कृष्ण सांगितला. का कृष्ण सांगितलं? रामासारखा सुरळीत त्यांनी वागायला शिक. तुला जर रामासारखं वागता आलं तर मग कृष्ण परमात्म्याने सांगितलेला बोध तुला प्राप्त होईल, ज्यानं गीतामृत जगाच्या समोर वर्णन करून सांगितलं. म्हणून कृष्ण. आणि एकदा बोध प्राप्त झाला, ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञानाच्या माध्यमातून पूर्णकाम अवस्था झाली, निष्काम अवस्था झाली. अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर काय करावं? म्हणजे जीवनाचा आनंद घेण्याकरिता हरिनामाचा उच्चार कर. राम कृष्ण हरी. मंत्र नका म्हणू रामकृष्ण हरीला. रामकृष्ण हरी मंत्र जरी नसला तरी त्याच्यात गर्भित असणारा अर्थ दडलेला आहे. म्हणून तर रामकृष्ण हरी मंत्र सांगत नाहीत वारकरी. ते सांगतायत रामासारखा वाघ, कृष्णाचा बोध धारण कर आणि हरिनामाचा उच्चार कर. म्हणून राम. का रामकथा ऐकायची आहे? रामासारखं आचरण करण्याकरिता. रामासारखं आचरण केव्हा करता येईल? जेव्हा रामाला आपण बारकाईनं अभ्यासू तेव्हा. रामाचं चरित्रच आपल्याला माहीत नसेल, आपण कसे त्याने महाराज रामासारखं आचरण करणार आहोत? रामाचं चरित्र माहीत असलं पाहिजे. म्हणून रामकथा, रामचरितमानस, रामायण असे अनेक नावं याला पाहता येतात. म्हणून त्याने रामकथा श्रवण करायची आहे. का श्रवण करायची आहे त्याचं कारण सांगतोय, रामासारखं वागण्याकरिता. वास्तविक पाहता देवाला नाव नाही, देवाला रूप नाही, देवाला आकार नाही. नाव रूपाच्या पलीकडे, आकाराच्या पलीकडे असणारा जो परमात्मा, त्याला देव म्हणायला सुद्धा जागा नाही. जर कोणी गोकुळाष्टमीच्या काल्याच्या कीर्तनाला असेल तर त्या काल्याच्या कीर्तनामध्ये त्यांनी सांगितलं, तुम्ही जर ऐकलं असेल, तुमच्या लक्षात राहिलं असेल, माझे विशी देव मेला, असं त्याला असेल. हे देव 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 सर्वजण म्हणतात ना, तो देवच त्या ठिकाणी आम्ही घालून टाकला. आमच्या दृष्टीने देवच शिल्लक राहिला नाही, कारण आम्ही स्वतःच देव झालो, देवरूपच झालो. आता काय शिल्लक राहिलं? काही करायचं शिल्लक राहिलं नाही, कोणताच देव मिळवायचा शिल्लक राहिला नाही. सगळ्या लोकांनी जर असाच विचार केला तर धर्म बुडून जाईल. कारण ब्रह्मज्ञानी माणसाला वेद विधान करीत नाही, कारण ब्रह्मज्ञानी माणसाला शास्त्र आणि अडथळा निर्माण करीत नाही. त्यानं शास्त्राच्या पद्धतीनुसार वागलंच पाहिजे असा नियम नाही, त्यानं वेदाच्या विधानानुसार वागलंच पाहिजे असं जीवनमुक्ताला वेद विधान करीत नाही. त्याच्यावर कोणी बंधन घालत नाही. तो बेरोकठोक कसाही वागू शकतो. सगळीच माणसं जर बेरोकठोक वागू लागली तर आईला आई कोण म्हणेल, बापाला बाप कोण म्हणेल, भावाला भाऊ कोण म्हणेल, अरे परिवाराला परिवार कोण म्हणेल? संस्कृती बिघडून जाईल, धर्म बिघडून जाईल आणि अनाचार माजेल. माणूस माणसाबरोबर माणसासारखा वागणार नाही, पशुसारखा वागेल. ही त्या ठिकाणी विलक्षण अवस्था आहे. आज समाजामध्ये अनेक प्रकारच्या संघटना निर्माण झाल्या आणि त्या सगळ्या संघटना धर्मावर घाला घालण्याकरिता कार्यरत झाल्या. त्या सर्व संघटनांना हात जोडून माझी विनंती आहे, तुम्हाला घाला घालायचा असेल तर अंधश्रद्धेवर घाला. जी त्या ठिकाणी बावळटपणाची साधू संतांनी अंधश्रद्धा घालवली, ते म्हणतात यंदरी शेंदरी दैवते कोणती पूजे भूते खेते. ही त्या ठिकाणी अंधश्रद्धा साधू संतांनी घालवली. जरा सावताबाबांचं चरित्र बघा.
त्या चरित्रामध्ये पाहायला मिळतं, महाराज सावताबाबांनी शेतात मध्येच असणारा म्हसोबा उचलला आणि तो शेताच्या त्याने काठावर एका बाजूला नेऊन मांडला. लोकांनी त्यांना धोपाट्या घातल्या, पण सावताबाबांनी अंधश्रद्धा घालवली. सगळ्या संतांनी अंधश्रद्धा घालवली. तुकोबाराय म्हणतात, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. जर नवस केल्यानं मुलगा होतो तर नवरा करायची काय गरज आहे. नवस करायचा मुलगा होईल. मुलगा होण्याकरिता पतीची आवश्यकता आहे, नवसाची नाही. हा महत्वाचा विचार आहे. अंधश्रद्धा संतांनी पण घालवली, ती घालवण्याकरिताच सगळा विचार आहे. म्हणून अंधश्रद्धाच घालवा, श्रद्धेवर घालू नका. जर श्रद्धेवर घालाल तर पाश्चात्य संस्कृतीसारखं होईल. कोणी आईला आई म्हणणार नाही, बापाला बाप म्हणणार नाही, भावाला भाऊ म्हणणार नाही. सख्खा भाऊ त्या ठिकाणी महाराज वैरी होईल, पक्का वैरी होईल. हे रामकथा त्याच्याच करता श्रवण करायचे आहे. रामकथा श्रवण करा. रामाकडे त्या ठिकाणी आईला किती महत्त्व द्यावं हे शिकता येईल रामाकडे पाहिल्यानंतर. वडिलांना काय स्थान द्यावं लागतं हे रामकथा श्रवण केल्यानंतर त्यांनी पाहायला मिळेल. भावानं भावावर किती प्रेम करावं हे रामकथा श्रवण केल्यानंतर कळेल. एका पतीनं पत्नीबरोबर कसा व्यवहार करावा हे रामकथा श्रवण केल्यानंतर त्यांनी कळेल. माणसामध्ये माणुसकी जिवंत राहील आणि माणसातली माणुसकी टिकवण्याकरिताच ऐकायची आहे रामकथा. का ऐकायची आहे रामकथा त्याचं कारण सांगतोय. ही रामकथा मंगलमय आहे, पावन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो, रामकथा का श्रवण करायची. रामकथा ही एका दिव्य असणाऱ्या मानवाची कथा. रामकथा ही महामानवाची कथा. कारण आपण पुढे पाहणार आहोत, रावणासारखा दुराचारी उन्मत्त झाला आणि उन्मत्त झाल्यानंतर त्यांनी सर्व विजयी होऊन ब्रह्मदेवालाही प्रसन्न करून घेतलं आणि वरदान त्याडगी मागू लागला ब्रह्मदेवाला. अमर करून टाका म्हटलं मला. त्याने सांगितलं अमर तुला करता येणार नाही, मग तुझा मृत्यू होणार आहे, माग कोणाच्या हातानं मृत्यू हवाय. तेव्हा रावणानं त्या ठिकाणी वरदान मागितलं, माझा मृत्यू जर होणार असेल तर त्याने मानवाच्या हातानं व्हावा. मानवाच्या हातानं, वानरांच्या हातानं, मानवाच्या हातानं त्या ठिकाणी माझा निपात व्हावा असं वरदान रावणानं मागून घेतलं. म्हणून रावणाला जर कोण मारू शकेल तर त्यांनी मनुष्यच मारू शकेल, मानव मारू शकेल. म्हणून प्रभूंनी माझा विचार केला आणि भगवान मानव जातीत जन्माला आले. त्याने अवतार धारण केला, मानवीय रूप धारण करून आले. आणि फक्त रावणाला मारण्याकरिता नाही तर मानवाला शिकवण्याकरिता, मानवानं कसं जगावं, मानवानं जीवन कसं जगलं पाहिजे हे जगून दाखवण्याकरिता प्रभूंचा अवतार झाला. प्रभूंनी त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची मर्यादा नसताना स्वतः मर्यादा धारण केली. अरे अमर्याद असणारं परमात्म तत्व ते कोणत्या मर्यादेत सापडेल काय. ते मनाच्या पलीकडचं आहे, ते वाणीच्या पलीकडचं आहे, ते वेदाच्या पलीकडचं आहे, ते धर्माच्या पलीकडचं आहे. ते सर्वांच्या पलीकडे असणारं परमात्मा तत्व कोणत्या मर्यादेमध्ये अडकत नाही. पण माझा राम त्या ठिकाणी मानव झाला आणि मर्यादित जीवन जगून लोकांना मर्यादा शिकवण्याकरिता पायंडा घालून गेला. तोच राम आपल्याला ऐकायचा आहे, तो राम आपल्याला आत्मसात करायचा आहे. बघा, ही रामकथा जर 10 दिवसापर्यंत सर्वांगाचे कान करून श्रवण कराल तर आपल्यामध्ये त्याने महाराज सद्बुद्धी निर्माण होईल. आपण त्याने खरोखर मानवासारखं जीवन जगू. आपण आपल्या आईला आदर द्यायला शिकू, आपण आपल्या वडिलांना आदर द्यायला शिकू, आपण आपल्या भावावर प्रेम करायला शिकू. या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातून आपल्याला सर्वांना पाहायच्या आहेत. म्हणून तर रामकथा श्रवण करायची आहे. रामकथेकडे त्यांनी महाराज वेगळ्या दृष्टीनं पाहू नका. रामकथा ही एक शिकवण आहे. नवे हे 10 दिवस म्हणजे त्या ठिकाणी महाराज एक संस्कार शिबिर आहे असं समजा. या शिबिरात आपण सहभागी झालेलो आहोत आणि या शिबिराच्या माध्यमातून जीवन मंगलमय करायचं आहे, जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. परमात्म्याने हे जीवन आपल्याला दिलंय, परमात्म्याने हे आयुष्य आपल्याला दिलंय, परमात्म्याने मनुष्य शरीर आपल्याला दिलंय. हे का दिलंय? हे आनंद घेण्याकरिता दिलंय. त्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर आधी मानव व्हावं लागेल. आणि मानव व्हायचं असेल तर आधी माझा राम पाहावा लागेल. आणि राम पाहायचा असेल तर रामकथेत यावं लागेल. आणि रामकथेत यायचं असेल तर रामाची कृपा व्हावी लागेल. जेवढी माणसे या प्रांगणात येऊन बसलेली आहेत ना, त्या सर्वांवर प्रभू रामचंद्रांची कृपा झाली. म्हणून तर या प्रांगणात आले महाराज. कारण ही कथा सहजासहजी प्राप्त होत नसते. जशी श्रीमद भागवताची प्रस्तावना आहे तशीच त्या ठिकाणी या रामकथेची प्रस्तावना आहे. कारण कथा श्रवण करण्याकरिता 2-3 गोष्टींची गरज असते. सगळ्यात आधी कथा श्रवण करण्याकरिता गरज असते अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी इच्छा, भगवंताची कथा श्रवण करण्याची इच्छा. नंबर 2, भगवंताची कथा श्रवण करण्याकरिता केले पाहिजे प्रयत्न. नंबर 3, या भगवंताची कथा श्रवण करण्याकरिता भगवंताचा व्हायला पाहिजे अनुग्रह.
आणि परमात्म्याचा अनुग्रह झाला रे झाला की मग श्रवण करायला मिळते कथा. ही कथा सामान्य नाही, ही कथा तर भागीरथी आहे, ही कथा तर गंगा आहे, ही सर्वांना पावन करणारी आहे. ही कथा म्हणजे सत्संग आहे आणि हा दिव्य असणारा सत्संग प्रभू रामचंद्रांच्या कृपेशिवाय प्राप्त होत नसतो. गोस्वामीजी तो वर्णन करून सांगतात. बिनु सतसंग विवेकन होई, राम कृपा बिनु सुलभन सोई. बिनु सतसंग विवेकन होई, राम कृपा बिनु सुलभन सोई. बिनु सतसंग विवेकन होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. बिनु सतसंग विवेकन होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम. बिनु सत्संग विवेकन होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. हा जो विवेक प्राप्त करून घ्यायचा आहे जीवन जगण्याचा, तो विवेक कुठे प्राप्त होईल तर या सत्संगतीत आल्यानंतर होईल. आणि हा सत्संग कसा प्राप्त होईल तर तो प्रभू रामचंद्रांची कृपा झाल्याशिवाय प्राप्त होणार नाही. म्हणून भगवंताच्या कृपेनं हा सत्संग प्राप्त होतो. ही त्यागी रामकथा हा सत्संग आहे. ही रामकथा ही त्यागी भागीरथी आहे. प्रभू रामचंद्रांची कथा भगवान शंकर स्वतः वर्णन करून सांगतात. भगवान शंकरापासून 2 गंगा प्रगट झाल्या. एक गंगा त्यांनी भगवान शंकराच्या जटेतून प्रगट झाली, तिला जटाशंकरी म्हणतात, जटाशंकरी. आणि दुसरी गंगा त्यांनी भगवान शंकराच्या जिव्हेतून प्रगट झाली आणि ती त्यांनी जिव्हेतून प्रगट झालेली जी गंगा आहे ती रामकथारूपी गंगा आहे. म्हणून भगवान शंकर स्वतः त्यांनी रामकथेचे मूळ असणारे प्रवक्ते आहेत, मूळ प्रणेते आहेत. गोस्वामीजी वर्णन करून सांगतात. पूछऊ रघुपति कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. पूछऊ रघुपति कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. पूछहु रघुपति कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. पूछहु रघुपति कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. राम राम सिया राम जय राम, राम सिया राम जय जय राम, जय जय राम जय जय राम. सियावर रामचंद्र भगवान की जय. गोस्वामीजी वर्णन करून सांगतात. पूछहु रघुपति कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. त्रैलोक्याला पावन करणारी गंगा रामकथा. रामकथा प्रसंगा लोक पावनी गंगा. रामकथेतले प्रसंग आहेत ते लोकांना पावन करणारे आहेत. तीच त्यांनी गंगा आहे जी भगवान शंकराच्या जिव्हेतून प्रगट झालेली आहे. म्हणून त्यांनी रामकथा वर्णन करून सांगतात. त्या कथेचे वर्णन करून सांगणारे आहेत गोस्वामीजी.